नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपलं फायनल अकाउंट चालू आहे बघा. आता 12वीच्या पुस्तकातील पान नंबर 32वरचं चौथं एक्झाम्पल आज आपण घेणार आहोत. एक एक्झाम्पल 12वीच्या पुस्तकातलं आपलं सोडवून झालेलं आहे बघा. 11वीच्या पुस्तकातील एक एक्झाम्पल घेतलं आहे आपण. 12वीच्या पुस्तकातील 2 नंबरचं एक्झाम्पल आपलं सोडवून झालेलं आहे. आता ह्या 2 एक्झाम्पलवरून फायनल अकाउंट म्हणजे काय याची आयडिया तुम्हाला आली असेल. फायनल अकाउंटमध्ये नेमकं काय काय बनवायचं असतं आणि कशा पद्धतीने मांडायचं असतं याची प्राथमिक माहिती तर तुम्हाला मिळालेली आहे. आता हळूहळू प्रॅक्टिसने तुम्हाला ते आणखी समजेल. तर सगळ्यांनी आधी वहीमध्ये हे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. जे सोडवून झालेले आहेत एक्झाम्पल ते सोडवायचे आहे सगळ्यांनी. आणि होमवर्क ग्रुपला सोडवलेल्या वहीमधल्या आधीपासूनच्या नोट्स आणि एक्झाम्पल होमवर्कच्या ग्रुपला सगळ्यांनी टाकायचं आहे. आपलं नाव आणि फोटो त्याचं PDF करून टाका आणि नाव टाकायचं तुमचं कुणाचं आहे ते. मी माझ्याकडे त्याची नोंद करून ठेवणार आहे. तर प्रत्येकाने होमवर्क करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जर सोडवलं स्वतः प्रत्यक्ष तरच तुम्हाला येणार आहे. नुसतं बघून आम्हाला समजलंय जमलंय असं केलं तर त्याचा उपयोग नाही. तर त्यासाठी तुम्ही स्वतः प्रत्यक्ष सोडवणं गरजेचं आहे. आता एक्झाम्पल नंबर 4 आपण बघत आहोत बघा. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा. आपण वाचूया एक्झाम्पल. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिस्टर पियुष अँड अरुण यू आर रिक्वायर टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन डेट. बघा फायनल अकाउंटच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलेलं असतं की इथं त्यांनी दिलं आहे काय तर पियुष आणि अरुण आहे यांच्या व्यवसायाची ट्रायल बॅलन्स आपल्याला दिली आहे. आणि त्यांनी सांगितले यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. तुम्ही काय करायचं आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. याच्यावरून आपण ओळखायचं की हे फायनल अकाउंटचं एक्झाम्पल आहे. मग आपल्यासमोर ही ट्रायल बॅलन्स ठेवलेली आहे आणि मग ट्रायल बॅलन्सच्या खाली ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. मग आता बघा फायनल अकाउंट सोडवायची म्हणजे आपली एक मेथड आपण फॉलो करत असतो. ती मेथड आपण फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे. मग आता तुम्ही काय करायचं आहे पहिल्यांदा ॲडजस्टमेंटच्या खुणा करून घ्यायच्या आहेत की जिथे जिथे ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंटच्या खुणा करून घ्यायच्या आहेत. बरोबर. आता खुणा करायचं म्हणजे काय तर त्या आयटमच्या पुढे असं डॉट करायचं आहे तुम्ही. तो डॉट केला म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे की हे काय आहे इथं ॲडजस्टमेंट आहे. तर पहिला आयटम आहे बघा स्टॉक ऑन हँड. आता हा क्लोजिंग स्टॉक आहे. ह्याची काय ॲडजस्टमेंट नसते. हा सेपरेट आयटम आहे. त्यामुळे तिथं काय करायचं आहे तुम्ही स्टार करायचं आहे. बघा तुम्हाला शिकवलं आहे स्टार करायचं आहे. छोटासा स्टार तिथं करा. त्यानंतर पुढं इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1200 इज स्टील रिसिवेबल असं दिलेलं आहे बघा. म्हणजे ही फिक्स्ड डिपॉझिटशी रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिटच्या तिथे बघा फिक्स्ड डिपॉझिट आयटम ट्रायल बॅलन्समध्ये शोधा आणि तिथे खूण करा. आता माझ्याकडे सध्या पेन्सिल नाही आहे परंतु तुम्ही तिथं करा. आता बघा फिक्स्ड डिपॉझिट आहे इथं एक छोटासा डॉट करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन डेटर्सवर RDD क्रिएट करायचे. आता हे RDDचा संबंध असतो हा 2 गोष्टींशी असतो. एक ट्रायल बॅलन्समध्ये जर बॅड डेट्स दिलं असेल तर तिथं खूण करावी लागते. बघा बॅड डेट्स दिलेलं आहे तिथं खूण करा, एक डॉट करा आणि डेटर्सच्या तिथं सुद्धा करा. हे बघा डेटर्स दिलेलं आहे त्या डेटर्सच्या तिथं सुद्धा तुम्ही खूण करायची आहे. त्यानंतर पुढं दिलं आहे बघा डेप्रिसिएट फर्निचरच्या तिथं खूण करा. ट्रायल बॅलन्समध्ये डेप्रिसिएशन फर्निचर शोधायचं आणि फर्निचरच्या तिथं खूण करा, डॉट करून घ्या. आणि त्यानंतर गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000 ओनली. माल हे केलेलं आहे. आता ही ट्रायल बॅलन्समध्ये शक्यतो नाही आहे रिलेटेड आहे. आपण जर आलं वाचता तर आपण बघूया नाही तर ही सेपरेटच ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. मग अशा ॲडजस्टमेंटच्या खुणा तुम्ही करून घ्यायच्या आहेत आणि मग आपण एक्झाम्पल सोडवायला आता सुरुवात करूया. तुम्ही वहीमध्ये सगळं आखून घ्या, खुणा करून घ्या. ही पूर्वतयारी झाल्यानंतर पुढचा व्हिडिओ बघा. ठीक आहे. चला आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करूया बघा. आता ट्रायल बॅलन्ससाठी आपण उतरून घ्यायचं काम करूया. आपण आखलेलं आहे बघा
ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता ट्रेडिंग अकाउंटमधले काही फिक्स आयटम्स आहेत ते आपण थोडेसे मांडून घेऊया आधी बघा. टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस. आता थोडंसं लेस रिटर्न्स वगैरे मांडताना काय करायचं, ट्रायल बॅलन्समध्ये नजर टाकायची. परचेसेस परचेस रिटर्न क्रेडिट साईडला असतं, आहे का दिसतंय का, नसेल तर मग लेस रिटर्न्स मांडत बसायची गरज नाही. एखाद्या एक्झाम्पलमध्ये असतं, एखाद्या एक्झाम्पलमध्ये नसतं, त्यामुळे नसेल तर मग मांडायचंच नाही, असेल तर मग मात्र लेस रिटर्न्स घ्यावं लागतं. तर ह्या एक्झाम्पलमध्ये नाही आहे आणि म्हणून आपण आता हे घ्यायला नको. ठीक आहे. त्यानंतर क्रेडिट साईडला बाय सेल्स हे पण मांडून ठेवूया. आता इथं सुद्धा सेल्स रिटर्न आपण यातून लेस करतो, लेस रिटर्न्स असं मांडून ठेवतो आपण, बरोबर. मागच्या 2 एक्झाम्पलमध्ये आपण मांडलं होतं. पण डेबिट साईडला जर नजर फिरवलं तर इथं कुठे आपल्याला रिटर्न्स दिसत नाही आणि म्हणून आपण इथे आता ते मांडायला नको. ठीक आहे. त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये इथं कॅपिटल. आता इथं कॅपिटल आहेत. दोन मिनिटांना कॉलम आता थोडासा छोटा झालेला आहे, मी तो आधी पूर्ण करून घेते आणि मग आपण पुढे जाऊया. कॉलम ॲडजस्ट करतो आधी. सेकंड कॉलम, आता ते कॉलमचे हेडिंग वगैरे आता तुम्हाला माहीत झालेलं आहे, तर तुमच्यासाठी ते नवीन नाही, ते सगळं तुम्ही मांडून घ्यायचं आहे. त्यानंतर आता कॅपिटल आहे, तर कॅपिटल आता दोघांचं आहे, पियुष कॅपिटल आणि अरुण कॅपिटल असतं. त्यामुळे इथं तसं मांडून घेतलं तर चालेल किंवा जेव्हा कॅपिटल मांडणार आहे तेव्हा मांडलं तरी चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. माझं चला करूया सुरुवात आपण ट्रायल बॅलन्सला. आता बघा, पहिला आयटम आहे स्टॉक. हा स्टॉक काय आहे, ओपनिंग स्टॉक आहे. मग तो ओपनिंग स्टॉक आपण मांडून घेऊया आउटर कॉलमला. 30,800 रुपये. 30,800 रुपये मांडून घेऊया. त्यानंतर बघा परचेसेस दिलेले लेस, परचेसेस पण मांडून घेतले आपण. आता ह्याच्यातून काही लेस वगैरे काहीच नाही आहे, मग डायरेक्ट आउटर कॉलमला मांडलं तरी चालेल. बघा ॲडजस्टमेंट वगैरे पण परचेसेसची नाही, मग ज्याची ॲडजस्टमेंट नाही ते आउटर कॉलमला मांडायचं. मग आपण आत्तापर्यंत परचेसिंग कॉलमला मांडलं होतं कारण लेस रिटर्न्स होतं, तिथं नाही, त्यामुळे आउटर कॉलमला मांडलं तरी चालेल. त्यानंतर आता बघा तिसरा आयटम आहे सॅलरी. आता सॅलरी कुठं येतो, इनडायरेक्ट खर्च येतो सॅलरी, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला अंदाजे भाग सोडायचा आहे बघा आणि तिथून मग सुरू करायचं आहे टू सॅलरीज. टू सॅलरीज, मग टू सॅलरीज आहे 5,000 रुपये. आता सॅलरीमध्ये सुद्धा ॲडजस्टमेंट वगैरे नाही आणि त्याच्यामुळे मग डायरेक्ट ऑफरला घ्यायचे 5,000 रुपये. त्यानंतर वेजेस आहे बघा. आता वेजेस आहे हे ट्रेडिंगच्या डेबिटला जाणार आहे, मग वेजेसमध्ये कुठं ॲडजस्टमेंट दिसते का आपल्याला, तर नाही, त्यामुळे ते पण आउटर कॉलमला मांडा. टू वेजेस 7,500. त्यानंतर कॅरेज दिले बघा. आता हे नुसतं कॅरेज दिलेलं आहे आपल्याला, कॅरेज इनवर्ड का आउटवर्ड असं काही दिलेलं नाही. जर असं जेव्हा नुसतं कॅरेज दिलेलं असतं तेव्हा आपण ते इनवर्ड मानलं जातं आणि म्हणून ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मांडूया. माल आणण्याचा खर्च 3,000 रुपये. त्यानंतर रॉयल्टी, फ्रेट हे दोन्ही आयटम आहेत बघा. हे कशाचे आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडचेच आहे कारण ते डायरेक्ट खर्च आहे, त्यामुळे ते पण मांडून घेऊया बघा. टू रॉयल्टी, $2,500. टू फ्रेट 700. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी दिलेलं आहे बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मांडूया. टू प्रिंटिंग
अँड स्टेशनरी. जेवढा बसेल तेवढा शब्द लिहायचा, पूर्ण काही लिहित बसायची गरज नाही. आता प्रिंटिंग अँड स्टेशनरीला सुद्धा ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, त्यामुळे आउटर कॉलमला मांडूया 1050 रुपये. त्यानंतर सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर्स आहे ही ॲसेट आहे. आता बघा फिक्स ॲसेटसाठी थोडीशी जागा सोडून एक साधारण 5-6 जागा सोडून मग सन्ड्री डेटर्स लिहायचं आहे पहिल्यांदाच. आणि पहिल्यांदा लिहिलं तरी चालतं, काय हरकत नाही तसं, जर तुम्हाला ते जमत नसेल तर. पण हे थोडंसं सवयीने आपलं होणार आहे, कारण ही करंट ॲसेट आहे म्हणून थोडी खाली घ्यायची. फिक्स ॲसेटसाठी जागा सोडायची. मग आता डेटर्स, सन्ड्री डेटर्स ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण काय करूया, इनर कॉलमला मांडूया 43,000 रुपये. त्यानंतर फर्निचर. आता फर्निचर ही फिक्स ॲसेट आहे, त्यामुळे ती वर मांडली तरी चालेल, फर्निचर. आणि आता फर्निचरला बघा ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे काय करूया आपण, ते इनर कॉलमला मांडूया. फर्निचरचे अमाऊंट आहे 20,200. त्यानंतर लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी, लीज म्हणजे काय, की कुणाला तरी आपण एक 15 वर्षासाठी 20 वर्षासाठी वापरायला देतो ती, आणि मग त्याचं काही भाडं ते असेल ते आपल्याला मिळतं, त्याला लीज म्हणतात. मग अशी लीजवर दिलेली प्रॉपर्टी ही सुद्धा काय झाली, आपली ॲसेटच झाली. त्यामुळे ते फर्निचरच्या खाली इथं जागा सोडायची डेप्रिसिएशनसाठी, आणि मग मांडूया लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी त्याची किंमत 25,000 रुपये दिलेली आहे. डायरेक्ट आउटरला घेऊया, त्याची काही ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट. आता लीज होल्ड प्रॉपर्टीच्या खाली इन्व्हेस्टमेंट घेऊया. लीज होल्ड प्रॉपर्टीच्या खाली इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंटशी संबंधित सुद्धा काही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे ती डायरेक्ट आउटर कॉलमलाच आपण मांडूया 15,000 रुपये. त्यानंतर आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस बघा, पॅड डेट्स आहे, ॲडव्हर्टिजमेंट आहे, डिस्काउंट आहे. ह्या चारही सगळ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार. मग ते आपण एकाखाली एक मांडत जाऊया बघा. आता पहिल्यांदा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आता एक ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे आउटर कॉलमला डायरेक्ट घेऊया 3,450 रुपये. त्यानंतर ॲडव्हर्टिजमेंट. आता बघा ॲडव्हर्टिजमेंटचं ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला कुठेही ॲडजस्टमेंट दिलेली नाही, परंतु अशा काही ॲडजस्टमेंट असतात त्या ट्रायल बॅलन्समध्येच असतात. आता इथे ॲडव्हर्टिजमेंट आणि कंसात बघा, नुसतं ॲडव्हर्टिजमेंट दिलं असतं तर आपण म्हटलं असतं का काय आहे ही ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटर कॉलमला मांडून मोकळं झालं असतं. परंतु इथं कंसात दिलंय बघा, फॉर 3 इयर्स. याचा अर्थ काय, तर ॲडव्हर्टिजमेंटचा हा खर्च आपण 3 वर्षासाठी केलाय असं दिलंय त्यांनी. पण आता आपला नियम काय आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपण 31 मार्च 2019ला संपणाऱ्या वर्षासाठी करतो. मग ह्याच्यामध्ये पुढच्या 2 वर्षाचा खर्च घेऊन चालेल का, नाही चालणार, आणि म्हणून तो आपल्याला लेस करावा लागणार आहे. आणि म्हणून इथं ॲडव्हर्टिजमेंटच्या तिथं काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. ही ॲडजस्टमेंट आहे ही छुपी ॲडजस्टमेंट आहे, हिडन ॲडजस्टमेंट असं त्याला म्हणायचं. ठीक आहे, असं कंस वगैरे दिसलं आपल्याला किंवा ट्रायल बॅलन्सच्या एखाद्या आयटमच्या पुढं आणखी काही माहिती दिली असेल तर आपण असं समजायचं की इथं काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणतात. ठीक आहे, मग हे ॲडव्हर्टिजमेंटची ॲडजस्टमेंट आहे ही आपण आधी पूर्ण करून घेऊया. ठीक आहे, कारण परत कदाचित विसरण्याची शक्यता असते, त्यामुळे आता आली आहे तर आपण पूर्ण करून घेऊ. आता बघा ॲडव्हर्टिजमेंट आहे हे 3 वर्षासाठी दिलेलं आहे. आता 3 वर्षासाठी ॲडव्हर्टिजमेंट दिलेलं आहे, 3 इयर्स. आणि किती दिलेली आहे अमाऊंट, 30,000. मग चालू वर्षासाठी किती असणार आहे, एका वर्षासाठी किती असणार आहे, 10,000. म्हणजे आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये किती अमाऊंट आली पाहिजे, तर 10,000 आली पाहिजे. मग 10,000 आली पाहिजे तर राहिलेली 20,000 काय करायचे, आपल्याला यातनं लेस करून टाकायचे. ठीक आहे, मग आता राहिलेले 20,000 म्हणजे याचा अर्थ काय झालं की पुढच्या 2 वर्षाचा खर्च आपण आधीच केला. मग त्याला आपण काय म्हणायचं, प्रीपेड शब्द वापरू शकतो. काय म्हणायचं, प्रीपेड. त्याला डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतो. गेल्या वर्षी आपण ते एक्सपेन्सेस शिकलो प्रकार, त्याच्यामध्ये ते आहे बघा. पण आता हा एवढा कठीण शब्द वापरण्यापेक्षा आपण सोपं प्रीपेड शब्द वापरला तरी चालेल. आणि त्याच्यामुळे आपण ती अमाऊंट आहे 20,000 रुपये आहे, आपण काय करूया, यातून लेस करूया. म्हणजे 10,000 इथे राहतील. मग लेस प्रीपेड, थोडक्यात शब्द लिहायचे.
लेस प्रीपेड. आता 20,000 लेस केले तर इथं आउटर कॉलमला बघा किती येते, 10,000 येत आहे. ठीक आहे, म्हणजे आपला उद्देश काय आहे की चालू वर्षीचा 10,000 खर्च दाखवला गेला पाहिजे. 30,000 नाही आहे चालू वर्षीचा, आणि म्हणून हा राहिलेला 20,000 आपण प्रीपेड म्हणून दाखवला. मग प्रीपेड असा एक्सपेन्स असेल तर ती आपल्यासाठी काय असते, ॲसेट. कारण पुढच्या 2 वर्षात आपण तो खर्च करणार नाही, आणि त्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ते मांडायचं. आता डेटर्स नंतर एक 2-4 ओळी सोडायच्याच आणि मग मांडायचं. प्रीपेड ॲडव्हर्टिजमेंट, प्रीपेड ॲडव्हर्टिजमेंट अमाऊंट येणार आहे आउटर कॉलममध्ये डायरेक्ट 20,000 रुपये. कारण प्रीपेड किती आहे, 20,000. चालू वर्षीची 10,000 आहे आणि प्रीपेड आहे 20,000. म्हणजे असा एकूण मिळून 30,000चा इफेक्ट आपण दिलेला आहे. ही आपली ॲडजस्टमेंट झालेली आहे. त्यानंतर बॅड डेट्स मांडूया बघा. आता बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेट्स इनर कॉलमला मांडूया, कारण ॲडजस्टमेंट आहे 500 रुपये. एक 2-3 ओळी जागा सोडूया आणि मग खाली डिस्काउंट मांडूया. टू डिस्काउंट 1,800 रुपये. त्यामुळे आउटर कॉलमला डायरेक्ट मांडलं तरी चालेल. त्यानंतर आता बघा 3 ॲसेट दिले, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक अँड फिक्स डिपॉझिट. आता फिक्स डिपॉझिट ही थोडीशी वर मांडली तरी चालेल. इन्व्हेस्टमेंट नंतर जागा आहे बघा आपल्याला फिक्स डिपॉझिट. इथं ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे इनर कॉलमला मांडूया 15,000 रुपये. त्यानंतर कॅश इन हँड प्रीपेड ॲडव्हर्टिजमेंट आहे ना, त्याच्या खाली कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. अमाऊंट मांडूया डायरेक्ट आउटर कॉलमला 20,000 आणि 15,000. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली बघा ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड मांडून झालेली आहे. आता आपण क्रेडिट साईडला येऊया बघा. क्रेडिट साईडला कॅपिटल्स दिलेले आहे बघा, पियुष आणि अरुण. आता आपण मांडताना दोघांचं वेगवेगळं मांडूया. पियुष कॅपिटल, इनर कॉलमला 80,000 रुपये मांडूया आणि एक 4-5 ओळी जागा सोडून मग खाली मांडूया अरुण कॅपिटल. अरुण कॅपिटल त्याचे 80,000 इनर कॉलमला मांडूया आणि एक 4-5 ओळी जागा सोडूया आणि त्याच्या खाली मग सन्ड्री क्रेडिटर्स बघ, सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्सची ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे डायरेक्ट आउटरला घेऊया 20,500. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट. आता फिक्स डिपॉझिटवर आपल्याला व्याज मिळालं आहे 1,000 रुपये, बरोबर. मग आता हा 1,000 रुपये आपला काय आहे, इन्कम आहे, बरोबर. मग तो इन्कम साईडला दाखवूया, सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला थोडीशी जागा सोडून इथं ग्रॉस प्रॉफिटसाठी इथं लिहिलं तरी चालेल. बाय इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. आता इथे 1,000 इनर कॉलमला मांडूया कारण ॲडजस्टमेंट आहे बघा. आपण इथं खून केली नाही आहे, फिक्स डिपॉझिटला खून केली पण ही त्याच्याशीच रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यामुळे आपल्या लक्षात आलं तर इनर कॉलमला ते मांडून घेऊया. इनर कॉलमलाच मांडूया 1,000 रुपये. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट ही लायबिलिटी आहे, क्रेडिटर्सच्या खाली मांडूया बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 रुपये. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 रुपये. आणि सेल्स मांडूया. सेल्समध्ये बाय सेल्स 1,20,000 रुपये. बघा आपली ट्रायल बॅलन्स उतरून झालेली आहे. आता त्याच्या पुढच्या कामाला सुरुवात करूया बघा. ॲडजस्टमेंट. स्टॉक इन हँड दिलेला आहे बघा 31 मार्च 2019. आता याचा अर्थ हा काय, क्लोजिंग स्टॉक आहे. मग क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राइस म्हणजे मूळ किंमत, खरेदीची किंमत किंवा आपल्याला पडलेली किंमत किती आहे, 40,000 रुपये. आणि मार्केटमध्ये त्याची किंमत आहे 35,000 रुपये. म्हणजे आपण तयार करताना किंवा खरेदी करताना आणला होता तो 40,000 रुपयाला, परंतु आता सध्या मार्केटमध्ये त्याची किंमत आहे 35,000 रुपये. आता इथे 2 किमती दिल्या आहेत बघा. मग अशा 2 किमती जेव्हा दिलेल्या असतात तेव्हा दोन्हींपैकी जी कमी किंमत असेल ती नेहमी घ्यायची असते. ही अतिशय महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे, लक्षात घ्या. जेव्हा 2 किमती दिलेल्या असतात, कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस, पाहिजे तर कुठंतरी मराठीमध्ये वहीमध्ये मांडून ठेवा. क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीमध्ये जेव्हा मार्केट प्राईस आणि कॉस्ट प्राईस दोन्हीही दिलेले असतात अशा वेळेला जी किंमत कमी असते ती घ्यायची.
ती आपल्याला क्लोजिंग स्टॉकची किंमत म्हणून मांडायची आहे. दोन्हीही मांडायच्या नाही, जी कमी असेल ती घ्यायची आहे. ठीक आहे. मग आता क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट कुठे देतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाय क्लोजिंग स्टॉक, CL स्टॉक असं नुसतं थोडक्यात लिहायचंय. आणि कमी किंमत कुठली आहे तर मार्केट प्राइस आहे. मग तीच मांडूया बघा, 35,000 रुपये. मग आता आपला बघा ऍडजस्टमेंटचा डबल इफेक्ट आला पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यामुळे आपण बाय क्लोजिंग स्टॉक 35,000 मांडले. तेच आता ॲसेट साईडला मांडायचंय बघा. कॅश इन हँडच्या वर मांडलं तरी चालेल, खाली मांडलं तरी चालेल. स्टॉक आहे 35,000. आता तिथे शब्द क्लोजिंग स्टॉक लिहिलाच पाहिजे असं काही नाही. ठीक आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1200 इज स्टील रिसिवेबल. याचा अर्थ काय? अजूनही मिळायचं बाकी आहे. या फिक्स्ड डिपॉझिटवरचं व्याज म्हणजे 1,000 मिळालंय बघा आपल्याला आणि अजून ₹1200 मिळायचं बाकी आहे. मग तो हा चालू वर्षीचाच इन्कम आहे, त्यामुळे तो चालू वर्षीच्या इन्कममध्ये ॲड झाला पाहिजे हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथं दाखवायचं बघा ॲड. आणि इथं मिळायचा बाकी आहे, बरोबर. त्यामुळे रिसिवेबल असं म्हणू शकतात. रिसिवेबल एवढा शब्द शॉर्टमध्ये लिहा. अमाऊंट किती आहे तर ₹1200. आणि मग आता ह्यांची बेरीज करून आउटर कॉलममध्ये लिहूया 2,200 रुपये. ठीक आहे. आता ह्या ₹1200चा दुसरा इफेक्ट दिला पाहिजे ना आपल्याला. आपण इन्कम साईडला एक दाखवला, हा क्रेडिट इफेक्ट झाला. आणि दुसरा डेबिट इफेक्ट द्यायचा, तो म्हणजे डिपॉझिटमध्ये काय करायचं ॲड करायचं. कारण तेवढ्या रुपयाने आपलं डिपॉझिट काय होणार आहे वाढणार. त्यामुळे इंटरेस्ट रिसिवेबल असं म्हणू शकता किंवा इंटरेस्ट आउटस्टँडिंग असं म्हणू शकता शॉर्टमध्ये. आणि ह्यांची बेरीज करून आउटर कॉलमला लागलीच ठेवू शकता तुम्ही बघा 16,200. 16,200. ठीक आहे. बघा आता आपल्या 2 ॲडजस्टमेंट पूर्ण झालेले आहेत. आता तिसरी ॲडजस्टमेंट बघतोय बघा. प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन डेटर्स. RDD म्हणजे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स, त्याला RDD म्हणतो आपण. मग हे क्रिएट करायचा, हा एक रिझर्व आहे. आपल्या प्रॉफिटमधला हिस्सा बाजूला काढून ठेवला जातो, हा रिझर्वचा एक प्रकार आहे. मग तो किती करायचा आहे तर 2.3%, 2.5%. मग आता डेटर्सची अमाऊंट आपल्याला किती दिली ते आधी बघून घ्यायचे. आता नवीन बॅड डेट्स वगैरे काही दिले नाही, त्यामुळे त्यातनं काही वजा करायचे नाही. 43,000 असं दिलेलं आहे बघा. आता त्याचे 2.5% कॅल्क्युलेट करायचे. मग आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. आता इथं कोपऱ्यात तुम्हाला दिसतंय की नाही, मी इथंच करून दाखवते तुम्हाला आणि मी परत पुसून टाकते, कारण कॅमेऱ्याच्या समोर तुम्हाला दिसणं गरजेचं आहे. आता बघा 43,000 दिलेलं आहे. मग आता आपण कसं करायचं तर 43,000 दिलेलं आहे. तर आता 10% 43,000चे 10% किती होणार? 43,000चे 10% म्हणजे किती होणार? 4,300 रुपये, बरोबर. 4,300 रुपये हे होणार. त्यानंतर त्याचे निम्मे करायचे आपल्याला बघा. मग याचे निम्मे किती होणार? आता 5%. 5% ह्याचे निम्मे किती होणार बघा. आता 4300 याला तुम्ही 2ने भागायचं म्हणजे निम्म करायचं. आता 2ने भागल्यानंतर बघा 2 दूनी 4, 2 एके 2. चला इथं 1 येते म्हणजे इथं 10 आले. 2 पंचे 10 आणि 0 म्हणजे किती येते बघा. 43च्या निम्म किती येते तर 2150 रुपये. हे 43च्या निम्मे येत आहे, बरोबर. मग आता 2150 आहे, हे 5% झाले. आपल्याला किती पाहिजे 2.5%. आपल्याला किती पाहिजे 2.5%. मग आता ह्याचे परत निम्मे करायचे. बघा 2150 आहे, याला भागिले 2 करायचं. मग आता भागायचं आपण बघा 2 एके 2, बरोबर 1. त्यानंतर आता इथं एकाला भाग जात नाही म्हणून 0 घेणार वर, बरोबर. मग आता पुढं 15 आहेत बघा. 2 7 14, 2 7 14 येणार आहे. 2 7 14. चला इथं 1 राहतो आणि 2 पंचे 10 म्हणजे 2.5% किती झाले 1,075 रुपये झालेले आहे. ठीक आहे. मग आता ही अमाऊंट आहे, ही आपण डेटर्स मधून इथून काय करायचे आहे लेस करायचे. तर इथं काय म्हणायचं लेस RDD आणि इथं कंसात काय द्यायचं तर न्यू नवीन RDD क्रिएट करतोय ना. हा जुना काही नाही दिलेला आपल्याला, त्यामुळे नवीन क्रिएट करतोय आपण. हा 1,075 रुपये आणि ते 1,075 रुपये आहे. हे लागलीच काय करायचे वजाबाकी करून टाकायची आहे. मग ती वजाबाकी येते बघा 41,925. 41,925 रुपये वजाबाकी येत आहे.
ठीक आहे. त्यानंतर आता बघा त्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा आहे आरडीडीचा. मग तो कुठे द्यायचा तर बॅड डेट्समध्ये द्यायचा असतो. जे जुने बॅड डेट्स आहेत जे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात ते जुने बॅड डेट्स असतात आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात ते नवीन बॅड डेट्स. पण ह्याच्यामध्ये ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेट्स दिलेले नाहीत. बरोबर. आधीच्या एक्झाम्पलमध्ये दिले होते बघा. मग ते आपण ॲड केले होते आणि इथं दिलेच नाही त्यामुळे ते काय ॲड करायचा प्रश्न नाही. इथं काय आहे फक्त आरडीडी. मग ते आरडीडी आपण काय करूया ॲड करूया. ॲड RDD कंसात न्यू म्हणू शकता तुम्ही इथं. आणि काय अमाऊंट आहे आपली 1175 आणि मग त्यांची बेरीज मांडूया इथं बघा आउटर कॉलममध्ये 1575. ठीक आहे. मग आता ही डेटर्सची ॲडजस्टमेंट सुद्धा आपली करून झालेली आहे. त्यानंतर डेप्रिसिएशन आहे बघा फर्निचरचं 5%. फर्निचरचं डेप्रिसिएशन 5% आहे. मग आता 5% काढायचे. फर्निचर दिले 20,200 रुपये आणि मग त्याचे काय करायचे आपल्याला 5% कॅल्क्युलेट करायचं आहे. मग त्याचे निम्मे करायचे. मग ते किती येणार 1010 रुपये. मग फर्निचरमधून ते लेस करूया बघा मांडूया. लेस डेप्रिसिएशन 1,010 रुपये आणि त्यांची वजाबाकी करूया लगेचच. इथल्या इथे वजाबाकी करून टाकत जाऊया आपण. फर्निचरमधून ते वजा करायचं. वजाबाकी येते 19,190 रुपये. आणि मग ह्या डेप्रिसिएशनचा आपल्याला काय करायचं आहे दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. तो कुठे येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तो इथे मांडूया टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. आता इथे एकाच एसेटवर आहे त्यामुळे डायरेक्ट मांडूया फर्निचर टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1010 रुपये. ठीक आहे. त्यानंतर मग आता पुढं काय करायचं आहे बघा. आता आपल्याला 5वी ॲडजस्टमेंट करायची. आता 5व्या ॲडजस्टमेंटचं काय दिलंय बघा. गुड्स ऑफ ₹8,000 डेस्ट्रॉयड बाय फायर. 8,000 रुपयाचा माल आगीत जळून नष्ट झाला. आधी 8,000चा इफेक्ट देऊन ठेवूया. आपलं नुकसान किती झालंय तर 8,000 रुपये झालेलं आहे. बरोबर. मग आता ते 8,000 रुपये आहे हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मांडून घ्यायचं. टू लॉस बाय फायर. आगीत जळून माल नष्ट झालेला माल किती रुपयाचा गेलेला आहे आपला आगीत 8,000 रुपयाचा. त्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला माल गेल्याची क्लोजिंग स्टॉकच्या वर करून घ्यायची. बाय गुड्स लॉस बाय फायर. टोटल किती तर 8,000 रुपयाचा माल आपला नष्ट झालेला आहे. पण आता 8,000 रुपयाचा माल आपला नष्ट झाला. पण पुढं त्यांनी काय केलंय बघा. इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000 ओनली. म्हणजे काय तर आपण त्या मालाचा विमा उतरवला होता आणि इन्शुरन्स कंपनीने त्या मालाच्या आपल्याला 6,000 रुपये भरपाई दिली आहे. खरं तर आपला माल 8,000 रुपये किमतीचा होता परंतु इन्शुरन्स कंपनीने 6,000 रुपये दिले. त्यांची काय प्रोसेस असेल त्याप्रमाणे करून त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ 2,000 रुपये आपलं काय झालंय नुकसान. बघा माल होता 8,000चा 6,000 मिळाले. नुकसान किती आहे 2,000 रुपये. मग हे 2,000 रुपये जे नुकसान झालेलं आहे ते आपण इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मांडायचं. लॉस बाय फायर 2,000 रुपीज. आणि हे 6,000 रुपये इन्शुरन्स क्लेमचे पैसे मिळणार आहेत. बरोबर. आणि म्हणून ते ॲसेट साईडला दाखवायचं. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल असं त्याला म्हणायचं. वर लिहा किंवा खाली लिहा. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल अमाऊंट आहे. इन्शुरन्स क्लेमची किती मिळणार तर 6,000 आहे. त्यामुळे ते मिळेल. बघा आपण कसा इफेक्ट दिला बघा. टोटल 8,000चा इफेक्ट झाला पाहिजे. माल आपला लॉस झालेला आहे तो 8,000चा म्हणून तो क्रेडिट साईडला ट्रेडिंगच्या मांडून घेतलेला आहे 8,000 रुपये. त्यातले 6,000 रुपये इन्शुरन्स कंपनी देणार आहे आणि ती ॲसेट झाली आणि म्हणून ते आपण ॲसेट साईडला मांडले इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. पण आता माल गेला होता 8,000चा. इन्शुरन्स कंपनी देणार आहे 6,000 रुपये. याचा अर्थ 2,000 आपला काय झालाय लॉस झाला आणि तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला मांडलेला आहे. बाय टू लॉस बाय फायर 2,000 रुपये. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट करून झालेल्या आहेत. ठीक आहे. आता आपण पुढचं काम काय करतो बघा. एक इनर कॉलमच्या टोटल आउटरला घेतो. बघा आता इथे आहे का इकडे कुठे दिसत नाहीये. डेबिटला नाही क्रेडिटला नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या पण शक्यतो मी लगेचच घेतलेले आहेत बघा.
तुम्ही जर मागे ठेवले असतील तर त्याचे टोटल करून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि टोटल करून घ्या सगळ्या, आणि मग पुढचा व्हिडिओ बघा. त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये पण तसंच आहे, बऱ्यापैकी मी सगळ्या टोटल आउटर कॉलमला घेतलेल्या आहेत, त्यामुळे इथं काय मांडायचा प्रश्न आता नाही. ठीक आहे, चला आता आपण ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्स काढणार आहोत, बरोबर. आता शक्यतो आपण अंदाज बघायचा तर आपल्याला दिसतंय काय, तर क्रेडिट साईडची टोटल जास्त दिसते. मग आता क्रेडिट साईडची टोटल आहे ती टोटल करायची आहे बघा. टोटल येते 1,63,000. आता टोटल कसं करायचं तुम्हाला दाखवलेलं आहे, व्हिडिओ खूपच मोठा होतो टोटलच्या नादामध्ये, त्यामुळे थोडंसं तुम्ही आता कॅल्क्युलेशन स्वतः डेव्हलप करायला शिका. त्यानंतर 2 ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, आणि मग आता ती वजाबाकी करायची बघा. 1,63,000 ती वजाबाकी करायची आहे, आणि ती वजाबाकी येते 38,500 रुपये. वजाबाकी येते 38,500 रुपये. ठीक आहे, आता ही वजाबाकी आहे ही करायची. आता हे ग्रॉस प्रॉफिट आहे, हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचं. त्यामुळे बाय ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पहिलाच आयटम क्रेडिट साईडला काय येतो, ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 38,500 रुपये. आणि मग आता त्यातलं बॅलन्स काढायचा आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची पण क्रेडिट साईडची टोटल आपल्याला जास्त दिसते बघा, 40,700 रुपये. तीच टोटल इकडे मांडायची 40,700, आणि मग यातून जी टोटल आहे ही वजा करायची आहे. तर टोटल येते वजाबाकी ती 14,815 रुपये येते. आता हे 14,815 दोघांमध्ये वाटायचं. हे काय आलंय, नेट प्रॉफिट. आता ते दोघांमध्ये वाटायचे पियुष आणि अरुण. पियुष आणि अरुण दोघांमध्ये वाटायचं. आता त्यांचं कसं दिलंय बघा, रेशो आपल्याला इथं दिलेला आहे का, वाटप करण्याचा कसा आहे तो काहीच दिला नाही. याचा अर्थ दोघांमध्ये समान वाटप करायचं आहे. आता समान वाटप करायचं म्हणजे 14,815 आहे, हे 14,815 त्याला 2 भागायचं, निम्म निम्म मिळणार ना, म्हणून आता 2 भागूया बघा. बे साठी 14, बे साठी 14, बेचो 8. त्यानंतर इथे 1 आलाय, त्याला भाग जाते म्हणून 0 घेऊया आपण, आणि मग हे 15 आहेत बघा. बे साठी 14 आणि 1 राहतोय बघ. आता काय करायचं, एकाला 7 द्यायचे आणि एकाला 8 द्यायचे, असं करायचंय. मग आता समजा पियुषला आपण काय करूया, 7,408 रुपये देऊया, आणि अरुणला 1,407 रुपये द्यायचे. पॉईंटमध्ये उत्तर येते, समान करायचं. मग पॉईंटमध्ये देत बसायचं, 1 रुपये कमी जास्त झाला तर तेवढं ते ऍडजस्ट करतात. ठीक आहे, मग आता हे नेट प्रॉफिट आहे, हे त्यांच्या कॅपिटलला ट्रान्सफर करूया बघा. पियुषचं कॅपिटल, आता नेट प्रॉफिट ऍड होणार ना कॅपिटलमध्ये, हे लक्षात घ्या. ऍड नेट प्रॉफिट ऍड करायचं. पियुषचं नेट प्रॉफिट आहे 7,408 रुपये. तसंच अरुणचं पण करून घ्या. ऍड नेट प्रॉफिट 7,407 रुपये, आणि ही टोटल आहे ती आउटर कॉलम मध्ये मांडायची आहे बघा. त्यांची बेरीज करायची आहे त्या ह्यांची, आणि ती बेरीज करून आउटर कॉलम मध्ये मांडायची आहे. तर बेरीज येते बघा 87,408 रुपये, आणि अरुणची येते 87,407 रुपये. आउटर कॉलमला मांडून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपलं पूर्ण झालेलं आहे. आता बॅलन्स शीटमध्ये येतोय आपण. आता बॅलन्स शीटमध्ये पण दोन्ही बाजूची काय करायची, टोटल करायचं. तर इथे मी कॅल्क्युलेशन मांडलेले दुसरे बघा. आता इथे टोटल करायची बॅलन्स शीटची, ॲसेट साईडची टोटल करायची, ती इकडं मांडायची. त्यानंतर लायबिलिटी साईडची टोटल करायची आणि ती इथं मांडायची आहे. तर लायबिलिटी साईडची आणि ॲसेट साईडची टोटल येते बघा 40,700 रुपये. सॉरी 40,700, दुसऱ्या पानावर ही टोटल येते आहे यांची. ही बॅलन्स शीटची 2,05,315, 2,05,315. आता हे कॅल्क्युलेशन वगैरे तुम्ही करा बघा, व्हिडिओमध्ये ते फारच मोठं होते कॅल्क्युलेशन.
प्रत्यक्ष असल्यानंतर आपल्याला सांगता येतं, पण व्हिडिओमध्ये फार लांबता येते. त्यामुळे तुम्ही स्वतः करा बघा. इकडची बेरीज करा, इकडची बेरीज करा, दोन्ही बाजू टॅली झाल्या तर आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. अशा पद्धतीचं हे आपलं तिसरं एक्झाम्पल झालेलं आहे. बघा आता आपण थोडे सोपे एक्झाम्पल घेतोय. हे सोपे एक्झाम्पल नेमके मांडायचे कसं, काय कसं करायचं नेमकं, हे सगळं तुम्हाला समजणं गरजेचं आहे. यासाठी आपण हे सोडवलेले एक्झाम्पल आहेत पुस्तकामध्ये, ते आपण घेतलेले आहेत. हळूहळू आपण थोड्याशा काठीण्य पातळीकडे वळणार आहोत, परंतु हे आधी सगळं सोपं आधी समजून घ्या. प्रत्येक ॲडजस्टमेंट, त्याचे इफेक्ट काय आहेत, का दिले, त्याच्या मागचं रिझन काय आहे, हे सगळं समजून घ्यायचं. थोडी चिकित्सक वृत्ती आपली असली पाहिजे की हे मॅडमने असं का केले, काय सांगितले, त्याचा परिणाम काय सांगितले. मग आधी पुस्तकामध्ये किंवा आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगितलेलं आहे. ते जर तुम्ही ऐकलं असेल तरच पुढचं कळणार आहे. कारण आता हे पुढचे व्हिडिओ मी जे बनवते आहे त्याच्यामध्ये तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले हे गृहीत धरून बनवले जातात, आणि त्यामुळे आधीचे जर तुम्ही बघितले नसेल तर फार अडचण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सलग व्हिडिओ बघत जावा आणि पेंडिंग काम ठेवू नका. नाहीतर मी एक दिवस वेळ काढेल आणि सगळे व्हिडिओ बघेल असं करू नका. हा काय मूवी नाही आहे तो बघायला. तुम्ही टप्प्याटप्प्याने ते बघा, वहीमध्ये उतरून घ्या. पुस्तक, वही आणि व्हिडिओ याची सांगड घालून तुम्ही शिकला तरच तुम्हाला हे समजणार आहे, आणि हे तुमच्या हिताचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, गाफील राहू नका. तुम्हाला वाटेल लॉकडाऊन आहे, आता आपली 11वीची परीक्षा झाली नाही, तशीच 12वीची, परंतु तोपर्यंत वातावरण कव्हर होणार आहे, कारण याची तयारी शासनाने आधीपासूनच केलेली आहे. त्यामुळे तुमची परीक्षा 100% होणार आहे, आणि त्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. त्यामुळे परत आपल्याला ह्या विषयाचा लोड होण्यापेक्षा आधीपासूनच आपली मानसिकता ठेवा आणि अभ्यासाला दाखवा. ठीक आहे, तुम्ही भरपूर एन्जॉय केलं आहे वर्षभर, आता अभ्यासाला लागला. ओके.